नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गो तस्करींचा गोरखधंदा बऱ्याच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू असून हे सर्व गोवंश मध्य प्रदेशातून आयात होत असून शनिवारला सिहोराच्या आठवडी बाजारामध्ये विक्री केल्या जात असल्याची माहिती आहे। प्राप्त झालेल्या माहितीनुसार शनिवारला या आठवडी बाजारामध्ये गोवंश खरेदी करण्याकरिता नागपूर कामठी येथील व्यापारी येत असतात आणि सायंकाळच्या सुमारास जनावरांना कुरतेने बांधून ट्रकमध्ये डांबून नेत असतात। मध्य प्रदेशातून महाराष्ट्रामध्ये सोंड्या शिवारातून या गो तस्कर होत असलेल्या गोपनीय माहिती सिहोरा पोलीस स्टेशनला मिळाली होती। माहिती मिळताच सिहोरा पोलीस स्टेशन चमूने सोंडा येथील शिवार गाठले। सोंडा शिवारामध्ये जाताच पोलिसांना जनावरे एका आखूड नायलॉन दोराने जनावरांना कुरतेने व भुकेने व्याकुळ अशा स्थितीत पायी घेऊन जाताना आढळून आले व पाठलाग करून जनावरे ताब्यात घेण्यात आली। सिहोरा पोलिसांनी 27 जनावरे ताब्यात घेतली असून एकूण 1,29,000चे गोवंश जप्त केले व आरोपी राजकुमार रामा नागपुरे वर्ष 42 राहणार मोहगाव नांदी तालुका तिरोडा जिल्हा बालाघाट व दिनेश ताळेकर वर्ष 45 राहणार मोहगाव नांदी हरिश्चंद्र वाघडे राहणार खंडाळ तालुका तुमसर जिल्हा भंडारा आशिष चौधरी राहणार मोहगाव नांदी तालुका तिरोडा जिल्हा बालाघाट या चारही आरोपी विरुद्ध प्राण्यांना कुरतेने वागवण्यास प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम 11(1) AD अन्वये गुन्हा दाखल करून चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर रश्मिता राव मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये सिहोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश गोसावी यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे, पोलीस हवालदार राजू साठवणे, पोलीस हवालदार महेश गिरिपुंजे, तिलक चौधरी पोलीस स्टेशन सिहोरा करीत आहे। कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करिता संदीप पडारे, भंडारा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।